तर आहे काहीच कसे सगळे. तर आता आम्ही चाललोय देवाला दर्शन करायला. दादा आम्ही सगळे गाडीमध्ये बसलेलो. तर आम्ही रस्ताच हरवलेलो. आम्ही डायरेक्ट डोंगरामध्येच आम्ही अडकलेलो. तर नंतर आम्ही वॉटर स्पॉटला तिथं दिसलेला आम्हाला. तर तिथं खूप गर्दी पण होतं. आम्ही गेलोच नाही, पाऊस पण येत होता. दादानी काही सोडलं पण नाही आम्हाला घरामधलं. आणि आम्ही देवळाच्या इथे आलेलो. ते बघा वरती आहे ना सगळे डोंगर बाजूला होते आणि मध्येच देवस्थान आहे. म्हणून तर आम्ही जरासं पुढं चाललो. तिथे ना खायला पण वडापाव होता, 10 रुपयाला होता फक्त. तर हे बघा नजारा बघा, हे बघा देव खूप चांगलं होतं माहिती का. तिथे ना आपण लग्न पण करू शकतो. म्हणजे तिथं लग्न करायला पण एक जागा होती. तर हे बघा गणपती किती छान दिसतात. ते डिझाईन पण लय भारी होती तिथूनची चारी बाजूची. शिव पिंड पण होती. खूप चांगली गोष्टी होती तिथे. बघा ही देवीची मूर्ती आहे. तर इथं बाजूला असे वरती तुम्हाला दिसतं, तिथं पण एक मूर्ती लावल्यात. बघा तुम्हाला बोललो ना तिथं लग्न करू शकता. तिथे एक हॉल आहे. नंतर हे बघा चारी बाजूनी ना डोंगर आहे. तर आता आम्ही चाललोय घरी. आणि इथं पार्किंगची पण सुविधा आहे. नंतर आम्ही भेळ खाल्ली, नंतर वडापाव घेतला खायला.